प्रेम खूप सुंदर असतं. पण प्रेम समजून न घेतल्यास तेच प्रेम सर्वात जास्त दुखावतं. आज मी तुम्हाला कोणतीही गोष्ट शिकवायला नाही. आज मी तुमचं मन आरशात दाखवणार आहे. कारण प्रेमात असताना बहुतेक लोक एकच मोठी चूक करतात. आणि ती चूक त्यांचं संपूर्ण आयुष्य हळूहळू मोडून टाकते. प्रेमात पडल्यावर आपण सगळ्यात आधी कोणाला हरवतो माहितीये? स्वतःला. आपल्या आवडी, आपले मित्र, आपला आत्मसन्मान हळूहळू सगळं बाजूला ठेवलं जातं. कारण आपल्याला वाटतं, तोही खुश असेल तर मी पण खुश. पण लक्षात ठेवा, जे प्रेम तुमची ओळख खुसतं, ते प्रेम नसतं. प्रेमात असताना आपण एक चूक खूप वेळा करतो. सगळं सहन करतो. अपमान, दुर्लक्ष, खोटं बोलणं आणि स्वतःला सांगतो, नंतर बदललेल. पण खरं सांगू, जे आज दुखावतं ते उद्या सवय बनतं आणि सवय नंतर नातं बनते. प्रेम आणि भावनिक अवलंबन यात खूप पातळ रेषा असते. प्रेमात तुम्ही दोन व्यक्ती असता. अवलंबनात तुम्ही फक्त एकाच व्यक्तीवर जगता. जेव्हा तुमचा आनंद दुसऱ्याच्या वागण्यावर अवलंबून होतो, तेव्हा प्रेम धोकादायक होतं. खूप लोक प्रेमात एक चूक करतात. ते बोलत नाहीत. दुखावलं तरी शांत. अपेक्षा असतात, पण शब्द नाहीत. आणि मग म्हणतात, त्याला तिला कळायला हवं होतं. पण प्रेम अंदाजावर चालत नाही. जे बोललं जात नाही, ते नातं हळूहळू मारतं. सुरुवातीला सगळं स्पष्ट दिसतं. पण प्रेमात आपण डोळे बंद करतो. आदर नाही, तो असा आहे वेळ देत नाही, खूप बिझी आहे तुम्ही रडता. त्याला फरक नाही आणि तरीही तुम्ही थांबता. प्रेम आंधळं नसतं. आपण ते आंधळं करतो. प्रेमात असताना स्वतःवर प्रेम करणं खूप गरजेचं असतं. कारण जो स्वतःला किंमत देत नाही, तो नात्यात फक्त तडजोड करतो. स्वतःवर प्रेम करणं स्वार्थ नाही. ते आत्मरक्षण आहे. प्रेमात असताना सर्वात मोठी चूक म्हणजे कोणत्याही किमतीत नातं टिकवणं. नातं दोघांनी मिळून टिकवायचं असतं, एकानं नाही. कधीकधी दूर जाणं नातं वाचवत नाही, पण स्वतःला वाचवतं. आणि जो स्वतःला वाचवतो, तोच पुन्हा खरं प्रेम करू शकतो. जर हा व्हिडिओ तुमच्या मनाशी बोलला असेल, तर कमेंट करा. हार्ट टॉक मराठीला सबस्क्राईब करा, कारण इथे प्रेम शिकवलं जात नाही, समजावलं जातं.